राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। पुणे महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या तर कुणाला जास्त फायदा? प्रशांत जगतापांनी सगळंच उलगडून सांगितलं। आकडेवारीनिशी शरद पवारांना दिलं पटवून। जैन मुनींची उद्धव राज ठाकरे यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा। म्हणाले, मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे हे लक्षात ठेवा। ठाण्यात कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपी युट्यूब पत्रकार, एक ताब्यात तर दुसरा फरार। विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच मांडली। म्हणाले, दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते नाही। पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्गुण हत्या, मित्रावरही केले वार। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधान परिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार। ग्रामपंचायतीच्या शिपाईला लाकडी दांडे रॉडने मारहाण, एक पाय झाला फ्रॅक्चर, बीडमधील धक्कादायक घटना आली समोर। कोल्हापूरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार, माजी महापौर सई खराडे धनुष्यबाण हाती घेणार, ठाण्यात होणार पक्षप्रवेश सोहळा। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।